सदस्य जी अनिता भोईटे मॅडमची जी उमेदवारी दिली, महिला उमेदवार असल्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांना महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त महिला कशा स्वतःच्या पायावर उभ्या राहतील याच्याकडे जास्तीत जास्त जर लक्ष दिलं तर पुढच्या राजकीय दृष्टिकोन त्यांच्यासाठी हे चांगलं पाऊल असेल. मंडळी, पंचायत समितीचा आढावा घेत असताना आपण थेट पोहोचलोय नलवडेवाडी या गावामध्ये. गेल्या अनेक वर्ष निवडणुका प्रलंबित होत्या, परंतु आता निवडणुका लागल्यात आणि पंचायत समितीच्या माध्यमातून नलवडेवाडीमध्ये काय विकास झाला थेट आपण नलवडेवाडीकरांकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने या गावचा विकास केला आणि मागील पंचायत समिती सदस्यांनी विकास केला का आणि येणारा पंचायत समिती सदस्य त्यांना कोण असावा. कोरेगाव तालुक्याला धाडण्यासाठी नलवडेवाडी सज्ज आहे आणि त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही की काय वाटतं तुम्हाला येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा आणि गेल्या पंचायत समिती सदस्यांनी या नलवडेवाडीमध्ये काय विकास केला, थोडक्यात काय सांगाल? त्याच्या अगोदर गंगावणे मॅडम पंचायत समिती सदस्य होत्या. त्यांच्या माध्यमातून काही विकास कामाच्या गावामध्ये एकच काम झालेलं आहे मुर्मीकरणाचं. त्याच्यानंतर कोणतं काम झालेलं नाही. त्याच्यामुळं आता जे येणारा पंचायत समिती सदस्य आहे अनिता भोईटे वाटारचे उमेदवार आहेत. बऱ्यापैकी म्हणजे सुशिक्षित आहेत आणि बऱ्यापैकी ते सर्व उमेदवार हा सर्वसामान्य आणि जनतेची एक सेवा करणारा असावा की जेणेकरून त्यांना गाव विकासावर किंवा लोकांचं लक्ष देऊन ते कसा विकास साधला पाहिजे. त्याच्यात तत्पूर्वी जर तो विषय इलेक्शनचा असेल तर आमदार महेशदादा शिंदे साहेब जे आदेशवरून देतील आम्हाला त्यांच्याच मागे आमचं हे पूर्ण गाव 90% गाव असेल आणि त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास झाल्यामुळे आम्हाला त्यांचा शब्द पाळावा लागला. या गावावरती सत्ता ही महेश शिंदेची आहे का? हो, महेश शिंदे. काय वाटतं तुम्हाला की येणारा पंचायत समिती सदस्यानं तुमच्या गावामध्ये काय विकास केला पाहिजे, रखडलेली कामे काय थोडक्यात काय सांगाल? रखडलेले कामे पंचायत समिती माध्यमातून बघितलं तर गावामध्ये लाईटची थोडीशी कमतरता आहे की जेणेकरून जे आपले जे रोड लाईटची एक मागणी असेल आणि किरकोळ आपले फेवर ब्लॉक रस्ते. तुम्ही काय सांगाल गेली अनेक वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून कोणत्या स्वरूपात फंड आला आणि काय वाटतं तुम्हाला येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा, थोडक्यात काय वाटतं? येणारा पंचायत सदस्य ना काम करणारा असावा आणि काम करणार म्हणजे शिंदे साहेबांनी ते काम केलेलेच आहे, त्यात काय वादच नाही. पण ह्यांच्या जे अंडर काम येतात पंचायत समिती अंडर ते कामं त्यांनी गावात येऊन केली पाहिजे. कारण ह्याच्या मागं जे कामं केली राष्ट्रवादीची कुठलीच कामं झालेली नाहीत. एकच फंड मला वाटतं एकच फंड आला असेल त्याच्यावर कामं झाली नाहीत. तर आम्ही आता महेश शिंदेचं काम करतो तर महेश शिंदे सांगतील त्यांच्याच मागे आम्ही असणार. पण पंचायत समिती सदस्य त्यांनी तिथे येऊन कोणाच्या अडचणी समजून घेऊन म्हणजे आमच्या चौघांच्या नाही 4 चौघांच्या बद्दल नाही गावातल्या लोकांची अडचणी समजून घेऊन त्याचं हे केले पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट सांगायची त्यांना की आमच्या गावात रेंज नाही, पोरांना अभ्यास करता येत नाही, रेंज पकडत नाही तर टावर व्यवस्था करावी. आम्ही बऱ्याच मागण्या केल्या पण त्याला काय आम्हाला उत्तर आलेलं नाही. तर ह्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि काम करा. आम्ही त्यांच्याच मागे आहे. काय वाटतं महेश दादांनी कोणता उमेदवार दिला पंचायत समितीसाठी, तुम्हाला काय वाटतं? नाही, दादांनी दिला मग चांगलाच दिलाय ना. तुम्ही काय सांगाल गेली अनेक वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून नलवडेवाडीमध्ये काय विकास झाला, येणारा पंचायत समिती सदस्य तुम्हाला काय वाटतं कसा असावा? येणारा पंचायत समितीचा सदस्य तळागाळातनं काम करणारा कार्यकर्ता असावा आणि आमचा एकच वादा महेश दादा. तुम्ही काय सांगाल थोडक्यात काय वाटतं तुम्हाला की पंचायत समितीच्या माध्यमातून कोण उमेदवार दिलाय आणि कशा पद्धतीनं त्या उमेदवाराकडे तुम्ही बघता? आम्ही साहेबांचं काम करत असताना साहेबांच्या विचाराला धरून काम करतो आणि साहेबांनी जो उमेदवार दिलाय तो पूर्व विचारांती दिलेला उमेदवार सक्षम असणाराच उमेदवार दिलाय. परंतु माझं एक सांगणं येणाऱ्या त्या उमेदवाराचं असणार की निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांशी जी निगडीत पंचायत समितीमध्ये जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या वरती पण भर देऊन काम करावं, भरीव काम करावं. कोण उमेदवार दिलाय महेश दादांनी? अरुणा आणि अनिता भोईटे करतील काम असं वाटतं तुम्हाला? काम करावं अशी इच्छा आहे आणि ते करतील. आज सक्षम उमेदवार आहे म्हणून तर साहेबांनी विश्वास दाखवलाय त्या उमेदवारावरती, ते काम करतील. तुम्ही काय सांगाल थोडक्यात काय वाटतं बाबा, तुम्हाला काय वाटतं की नलवडेवाडीमध्ये विकास झाला का? काय वाटतं येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा? तळागाळातलं काम करणारा असावा असं आहे. माणसाचं कुणाचे जर शेतकऱ्याचं ऐकायचं झालं ते त्याने ते ऐकायला चाल ढकलून येऊ नये की बाबा आता करतो म्हणणारा नसावा.
करून दाखवायचं आणि मग हे करायचं. बरोबर हा. पण तुमच्या गावावरती सत्ता आमदार महेश शिंदेची आहे हा, महेश आणि शिंदे. त्यांनी उमेदवार दिलाय तो म्हणजे कमळाच्या चिन्हावरती होय. आणि त्या अरुण भोईटे हा उमेदवार दिलाय. तर काय वाटतं त्यांच्याविषयी तुम्हाला काय काय वाटतं? नाही, दादाने दिलाय म्हणलं तो योग्यच असावं असं. योग्यच असेल असं वाटतंय. तुमच्याकडे येतो, काय वाटतंय तुम्हाला की गेली अनेक वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून काही कामं तुमच्या गावामध्ये रखडली होती, येणाऱ्या पंचायत समिती सदस्याने काय कामं करावीत आणि कसा असावा तुम्हाला उमेदवार असं वाटतंय? येणाऱ्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य आमच्या गावाला आपल्या गावचे जे काही समस्या असतील किंवा हं. शेतकऱ्यांची समस्या असतील हं. त्यांच्या निगडीत असावा आणि त्यांनी सहकार्य करावं. सहकार्य करावं. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीचा उमेदवार असा आणि कोण दिला उमेदवार काय वाटतंय? इथून मागं जी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये उमेदवार गावामध्ये भेट घेत नव्हते, बाहेरून जाणं येणं व्हायचं किंवा शेतकऱ्यासारख्या पंचायत समितीच्या ज्या काही समस्या असतील, कुटी मशीन असो, दूध काढायचे मशीन असो किंवा कोणतीही यंत्रणा असो, जर आपण त्या यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्याकडे घेऊन गेलो तर त्यांनी तलवाटोलीची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामुळे इथून मागची जनता नाराज झाली त्या गोष्टीला. आता येणारा जो उमेदवार आमदार महेश शिंदे साहेबांनी जो दिलाय तो पूर्ण ताकदीचा दिलाय आणि तो लोकांच्या तळागाळात जाऊन काम करेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. एवढं. तुम्हाला वाटतंय का की अमित भोईटे जो उमेदवार दिला कंबळावरती महेश दादांनी तो सक्षम आहे? काय सांगाल थोडक्यात, त्यांची आई या पदासाठी उमेदवार दिल्यात, काय वाटतंय तुम्हाला? नाही, आमदार महेशदादा शिंदे साहेब जो नेतृत्व देतील ते ठाम आम्हाला माहिती आहे की साहेबांनी आत्तापासून जे पाऊल उचलले ते सगळे चांगले यशस्वी झालेले आहेत आणि इथून पुढे जे पाऊल उचलले साहेब त्याला आम्ही सहमत असणारच. सहमत असणार आहे. बाबा नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, महेश दादांनी जो उमेदवार दिलाय तो सक्षम आहे ह्यांनी सांगितलं, काय वाटतं तुम्हाला थोडक्यात काय रखडलेली कामे येणारा पंचायत समिती सदस्यांनी नलोडी वाडी गावामध्ये काय विकास करावा, थोडक्यात काय वाटतं? काय असेल ते कामं केली पाहिजे त्यांनी. साहेबांनी माणूस दिला म्हणजे नक्कीच काम करणार आहे. साहेबांचं ऐकणार, आमचं काय असेल ते अडचणी सोडवणार. हो म्हणजे भोईटे कुटुंब अडचणी सोडवलं असं तुम्हाला वाटतंय? हो वाटतं म्हणजे शासनातर्फे काय येणार आहे काम. तुम्हाला काय वाटतंय? नाही, साहेबांनी दिला उमेदवार चांगलं काम करेल. पण तिथं ह्याच्यात फॉर्म घेते ती पंचायत समितीत, पण काय इतके दिवस काय दिलं नाही त्यांनी, नुसतं फॉर्म भरून घेते. आता आपल्या जवळचा उमेदवार आहे, नाही हे काम करेल. काम करेल. नाही पहिलं शिक्षित आहे. मागचं फॉर्म भरून घेतले तर काय दिलं नाही. शिक्षित भोईटे कुटुंब दाखल क्वालिफाय. काय बाबा सांगाल तुम्ही थोडक्यात, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं नलोडवाडीची समस्या स्थानिक काय आहेत? नलवडेवाडीची समस्या सगळी साहेबांनी सोडवलीच आहे, पण इथून मोहरे जे काय अडचणी येतील ते साहेबांनी दिलेला उमेदवार सोडवला असं मला वाटतंय. मला आपण होतो नलोडवाडी गावामध्ये आणि याच महिला काय आता जी पंचायत समिती भोईटे मॅडमची जी उमेदवारी दिली, महिला उमेदवार असल्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांना महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त महिला कशा स्वतःच्या पायावर उभे राहतील याच्याकडे जास्तीत जास्त जर लक्ष दिलं तर पुढच्या राजकीय दृष्टिकोन त्यांच्यासाठी हे चांगलं पाऊल असं. त्यांना महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देऊन महिला जास्तीत जास्त सक्षमीकरण कशा त्यांच्या पाया उभे राहतील लघु उद्योग असो किंवा त्याच्यावर विविध त्यांना योजना भर असो द्यावा. महिलांसाठी. हा 100%. तर 100% महिला त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील. आपण होतो नलोडवाडी गावामध्ये कशा पद्धतीनं इथल्या नागरिकांचा कल आहे आणि कौल कुणाच्या बाजूने थेट जाणून घेतला, कशा पद्धतीने येणारा पंचायत समिती सदस्य यांना कसा हवा आहे ते थेट त्यांनी सांगितलं. आणि याच माध्यमातून गेली अनेक वर्ष निवडणुका लागल्या नव्हत्या, परंतु आता निवडणुका लागल्यानंतर महेशदादांनी जो उमेदवार दिला पंचायत समितीसाठी तो सक्षम आहे असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, नलोडवाडी.